मराठा आरक्षणासाठी समाजातर्फे मुंबईकडे कूच करण्यात आली असून राज्यातील मराठा नेत्यांना पोलिसांकडून फौजदारी प्रक्रियेतील 149च्या नोटिसा देण्यात आल्यात। मराठा नेते केशवराव भोसले यांनी आलेल्या नोटीसला त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले। असं आहे की आम्ही मराठा समाजाच्या सगळ्या मंडळीने लोकांना आदेश दिलेले होते। आज 58 मोर्चे आम्ही काढले। कधी सगळं शांत रीतीने सगळं वातावरण झालं, पण आता हा जबरदस्त शेवटचा आणि ताकदीचा मोर्चा आहे। आमच्या मुलाबाळांच्या आयुष्याचा प्रश्न आहे। आमची मुलंबाळं भिकाऱ्यांपेक्षा भिकारी झाली आहेत। मी मलबारींमध्ये राहतो। माझ्या मलबारींमध्ये आमच्या मराठ्यांच्या बायका मुली भांडी घासतात, कपडे धुतात। एवढा लढवई शूर आमचा समाज असून आज आम्हाला आरक्षणासाठी हे करतायत। आणि आता माझं 81 वर्ष वय आहे। मी 50 वर्ष मराठा समाजाचं काम करतो। परंतु माझं असं मत आहे, काही लोक जाणून बुजून मराठा समाजातली धुपोळी करण्याचा प्रयत्न करत आहेत। मनोज जरांगे पाटलाला विरोध करायचा। अरे गरीब आहे, त्यांना आरक्षण मिळू द्या। जो गरीब आहे, वंचित आहे, काय जो गरजवान आहे, त्याला आरक्षण मिळू द्या। तुम्ही करोडपती आहात तर करोडपती आपल्या घरी राहा। आणि आरक्षण घेतल्यामुळे थोडी जात बदलली जाते। आणि काही जाणून बुजून प्रयत्न करतायत लोक की हा मराठा समाजामध्ये दुही व्हावी, गडबड व्हावं। पण आम्हाला नोटीस येत आहेत की जर गडबड झाली तर तुम्हाला 10 वर्ष सजा लागेल, तुम्हाला आम्ही तुरुंगात टाकू। हे बरोबर नाही। काल माझ्या घरी नोटीस आल्यामुळे मी लगेच शशिकांत पवारांचे चिरंजीव आहेत, त्यांना भेटलो। म्हटलं बाबा, तो त्यांनी मग सांगितलं काय काळजी नाही करायची। आम्ही पण माझ्या पत्नीला सांगून ठेवलं आहे, कपडे बिपडे तयार करून ठेव, जेलमध्ये जायला तयार आहे। समाजासाठी आमची आहुती गेली तरी चालेल, पण समाजाला गरिबाला आरक्षण मिळालं आणि कुठल्याही समाजाचं आरक्षण छिनून घेऊन नाही। आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, आमच्या आया बहिणीला आरक्षण मिळालं पाहिजे।